दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील माहीम दादर विधानसभा क्षेत्र येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल यशवंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख महेश सावंत, माजी शाखा प्रमुख बाबाजी शिंदे व कल्याण लोकसभा निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीजेपी अल्पसंख्याक सेक्रेटरी मोहम्मद हसन यांनी भारतीय जनता पक्षाला राम ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। बीजेपी अल्पसंख्याक सेक्रेटरी मोहम्मद हसन यांनी दादर येथील एकनिष्ठेच्या जाहीर सभेत उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊन विजयाचा हार घातला। यावेळी लवकरच मोहम्मद हसन हे भारतीय जनता पक्षाला राम करून शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश करणार आहेत। यांच्या समवेत फातिमा आलम अन्सारी, भाजप अल्पसंख्याक मुंबई सदस्य मार्ग, अन्सारी भाजप शिवडी विधानसभा अल्पसंख्याक महामंत्री नदीम खान, अल्पसंख्याक मोर्चा मुंबई सदस्य फरदीन खान शिवडी, विधानसभा मोर्चा सचिव रियान शेख, विधानसभा मोर्चा सचिव आणि भारतीय जनता पक्षाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी सदस्य हे शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश करणार आहेत। माझी बहीण आहे फातिमा मरगूब अन्सारी, त्यांचं बोलणं झालं आणि आमचं बोलणं झालं, आमचे कार्यकर्त्यांसोबत बोलणं झालं। नदीमशी रियान आहे, मरगूब आलम अन्सारी माझा कार्यकर्ता, फरदीन खान आहे। मग नंतर आम्ही बाबा शिंदेजी हे आहे आमचे धर्मगुरू आहे, तर त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी बोलणं केलं। त्यांनी आम्हाला कल्पना दिली, आम्हाला आशीर्वाद दिलं, आम्हाला सहानुभूती दिली, तुम्ही करा। आता सगळे महाराष्ट्राचे मोमेडन आणि संपूर्ण जातीचे आपले बांधू, हिंदू बांधू असू द्या किंवा जैभीम बांधू असू द्या, ख्रिश्चन बांधू असू द्या, कोणत्याही समाजाचा बांधू असू द्या, त्या लोकांना आता कळालं आहे मोदीला बाहेर काढल्यानंतरच देश वाचू शकतात आणि परत एकदा राहुल गांधी यांना घेऊन यायचं आपल्याला भारतमध्ये। जास्त करून मुस्लिम समाज उद्धव साहेबांना पसंत करतात आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष सोडून सर्व चालत काय सांगतात? सर कसं आहे, उद्धव साहेबांचा लाड हे मुस्लिम बांधवांचं फक्त नाही आहे, संपूर्ण देशातले संपूर्ण बांधवांचं आहे। मराठी बांधव असू द्या किंवा जयभीम बांधव असू द्या किंवा सिख बांधव असू द्या किंवा आम्ही मुस्लिम बांधव असू द्या, सगळ्यांच्या मनावरती राज करणारा माणूस आहे उद्धव साहेब। उद्धव साहेब जिंदाबाद। मॅडम माझ्यासोबत असलेली संख्या टोटल मी 100 पदाधिकारी आणि 400 कार्यकर्ते घेऊन आलो आहे या पक्षात आमच्या साहेबांनी सांगितल्यानंतर। त्या वातावरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो काय अन्याय झालेला आहे, शिवसेनेवर जो अन्याय झाला आहे, आमच्या शिवसैनिकांवर जो अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाची चीड आहे सगळ्यांना आणि त्या चिडीबरोबरच इतर जो काही समाज आहे त्या समाजानं सुद्धा शिवसेनेबरोबर जी काही गद्दारी झालेली आहे, ज्या पद्धतीने ते वागणूक झालेली आहे, ज्या पद्धतीने वागवलं गेलं आहे, त्याचासुद्धा राग आहे आणि तो सगळा राग म्हणजे शिवसैनिकांचा, मराठी माणसांचा, त्याचबरोबर इतर समाजाचासुद्धा हा सगळ्यांचा राग आणि सगळ्यांची आपुलकी ही उद्धव साहेबांच्या मागे आहे आणि ते सगळं या लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे आणि ते अंमलात येणार आहे आणि महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात मोठ्या संख्येने निवडून येणार। भारतामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून तुम्हाला दिसणार नाही। त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। मी मोहम्मदला हे केलं, त्याला सांगितलं की म्हटलं बाबा आताचे जे वातावरण आहे ते असं आहे की सगळ्या ठिकाणी सगळे समाजाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक तर मोठ्या संख्येने आता जास्त प्रेम करायला लागले, याच्या आधी तर होतंच। म्हटलं तुम्ही निर्णय घ्या, ज्या पक्षामध्ये आहेस तू त्या पक्षाचे लोक हे भारत घाण टाकायला निघालेले आहेत। म्हणलं उद्याची काय परिस्थिती होईल, तुम्ही देशभक्त आहात, विचार कर आणि मग उद्धव साहेबांबरोबर चल। मी मध्यस्थी करतो, मला यश आलं तर तुमचं सुद्धा योगदान होईल उद्या येणाऱ्या सगळ्या परिवर्तनाला। त्यामुळे त्यांनी ते ऐकलं, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ऐकलं आणि आज ते उद्धव साहेबांच्या हस्ते प्रवेश करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात। येस मोदी हटाव देश बचाव, दुसरा नाराज नाही आहे, दुसरा नाराज नाही, खाली 2 लोक मोदी अमित शहा, दुसरा नारा नाही। संविधानाची, संविधानाशिवाय दुसरं काय आहे? हे तर सगळ्यांचे जे काय कंपन्या होत्या सगळ्या गावात सगळे विकायला लागलेत लोक आणि सगळे तरुण आहेत ते नोकरीविना तडफडत आहेत। यांना त्याचे काय पडलेलं नाही, सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्याचे कन्वर्ट केलं जातं आहे। म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टमध्ये लागायचे आणि नंतर ते परवंट व्हायचे। आज सेना में हम लोगों ने प्रवेश किया, हमको तो अच्छा लग रहा है
और जो भी है 20 तारीख को मशाल को वोट दो और हमारे मोहम्मद भाई हमारे साथ है, हम हमारे हमेशा साथ रहेंगे और पापा हमारे को साथ दिए रहे। बस काम वाम के लिए थोड़ा ऐसा कुछ बुरा लगा, इसके लिए भाई ने प्रवेश किया तो हम लोग सब साथ में उसके पूरे कार्यकर्ता इसके साथ दिए। जय हिंद। बस खुशी हो रही है और सबके लिए अच्छा हो रहा है, हम लोग के लिए भी अच्छा होगा। इसके लिए जय हिंद, जय महाराष्ट्र। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।